चॉय चॉय चॉय. आहा, काय मस्त पावसाळी हवा पडली नाही हो. पावसाळी नाही, रोमॅन्टिक हवा म्हणतात. काय चाललंय तुमचं रोमॅन्टिक म्हणे. बरं आता चहा देताय का मी घेऊ? देतो ग बाई. काय मस्त वास येतोय आलं घातल्याचा. वा 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 वा. आणि तुमच्या हातचा चहा म्हणजे काय अमृत. वा 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 वा. घेऊ का? घे. मस्त मस्त मस्त. वा 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 वा. घे, फ्रेश वाटेल बघ. अरे हो, तो अंजलीचा पाहुणा आला बरं का. अंजलीचा पाहुणा आला. अगो बाई, हो का? कधी? सकाळीच आला. मी देवधरकडे जायला निघालो होतो, ते अंजली घेऊन आली होती ओळख करून द्यायला. मी निघण्याच्या गडबडीत होतो म्हणून तुला उठवलं नाही. म्हटलं संध्याकाळी घेऊन ये, सगळ्यांचीच ओळख होईल. काय झालं हसायला? हागे नाही, असं पोरगेला असं आहे ग, आपल्या आदित्यच्या वयाचा असेल. हो. मला वाटलं होतं चित्रकार वगैरे म्हणजे कोणतरी मोठा गृहस्थ असेल. गंमतच झाली. पण चांगला वाटला ना मुलगा. असं ना, ते चेहऱ्यावर एक प्रामाणिकपणा आहे. आता बघशीलच तू संध्याकाळी. पण त्याची काही चहावरच बोलवण करायची, खायलाही करायचंय ना? करूया की. आता काय, तो इथे राहायला येणार म्हटल्यानंतर होईलच मैफिल गप्पांची एकदा. मला जाम उत्सुकता आहे त्याच्या चित्रांबद्दल. चेहरा ना ओळखीचा वाटला मला. होतं हो असं कधी कधी. गतजन्मीच्या ऋणानुबंधाची चक्र असतात हे. मग माणसं भेटतात आपल्याला देणी घेणी पूर्ण करायला. आणि मग अनोळखी माणसं सुद्धा आपल्याला ओळखीची वाटायला लागतात. खरंय, अगदी खरंय. मस्त झालाय चहा. मगाचपासून सांगेन म्हणतेय. पावणे 6 झालेत, अजून आले नाहीत वाटतं आणखी. नाना वाट बघत असतील. न गेलेलंही बरं दिसत नाही. फोन करून बघते. फोन का नाही उचलत? हॅलो. हॅलो अंकी, कुठे आहात तुम्ही? नाही म्हणजे नानांनी संध्याकाळी चहासाठी बोलवलं होतं ना? अहो मी ते जरा कामात आहे. इथे आहे, इथेच आहे. अंकी तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. मी उद्या कंपनीच्या गेस्ट हाऊसवर शिफ्ट होतोय. काय? नाही म्हणजे असं अचानक काय झालंय? नाही काही नाही, ते जरा तिथे राहून वेळेचं खूप त्रांगडं होईल हो, म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. अहो पण वेळेचं गणित जुळवण्यासाठीच आपण इथे या एरियामध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता ना. तुम्हाला इथे राहायला आवडेल असं तुम्हीच म्हणाला होतात ना. मग असं एकदम काय झालं ते कळत नाहीये मला. वेल अंकी, तुम्ही महत्वाच्या कामात नसाल तर प्लीज लवकर घरी याल का? नाही म्हणजे नानांनी बोलवलंय ना चहासाठी. म्हणजे तुम्ही बिझी असाल तर तसं त्यांना सांगता येईल. पण मला असं वाटतं तुम्ही इथे खुश नसाल किंवा तुम्हाला शिफ्ट व्हायचंच असेल तर तुम्ही हे स्वतः नानांना सांगावं. कारण त्यांनी खूप आग्रहाने, खूप प्रेमाने या जागेचं सुचवलं होतं. तेव्हा त्यांना दुखावणं योग्य ठरणार नाही. तुम्ही प्लीज घरी या. ठीक आहे, मी येतो. ठीक आहे.
पुस्तक काय शोधतेस काय? अहो तुम्ही ते सिनियर सिटीजन क्लब मध्ये भाषण दिलं होतं ना, हा. योग सुरू करायचा वगैरे, ते भाषण शोधतेय मी. काय सांगतेस काय? हो? हाय रे देवा, मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, सूर्य आज पश्चिमेला तर उगवला नाही ना. स्वर्गात पातंजली मुनी गैवरले असतील. ए ए ए ए ए ए ए अगं थट्टा केली ग. अगन्नाच्या सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा नारी. आ? पुढची ओळ म्हटलं तर रागवशील. वा. अजूनही शतकपूर्तीच्या नाटकातून बाहेर पडलेलं दिसत नाही यार. बस 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 बस. अरे आपल्याला धंदा काय दुसरा? हा. काय थट्टा मस्करी करायची, आनंदात दिवस घालवायचे. हा आहे काय नाही काय. बरं ते जाऊ दे, मला सांग योगाची सुरुवात कशाला शोधत होतीस? खरंच मनावर घेतलीस की काय? मी जर मनावर घेतलं ना तर तुमचा एक माझ्यावर थट्टा करण्याचा मुद्दा निघून जाईल ना. या उदात्त हेतूने मी इतक्यात तरी काही मनावर घेणार नाहीये. पण सुरेश रावांना मात्र वाचायला देणार आहे मी ते. का? अहो बघताय ना तुम्ही, उठता बसता येता जाता दिवस रात्र नुसते प्राणायामच करत सुटलेले आहेत. काय बोलायचं आता. नाही, आंतरराष्ट्रीय योग दिवसामुळे सगळ्यांमध्ये योग करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झालेली ही गोष्ट चांगली आहे. पण लोकांना ना योगाचा डायरेक्ट अल्टिमेट रिझल्टच हवाय. म्हणजे पी हळद हो गोरी. म्हणजे योगायोग हवाय, योगाभ्यास नकोय. काय करायचं आता? लोकांचं काय करायचं ना हे काय आपल्या हातात नाहीये हो. पण हे भाषण सुरेश रावांच्या गळी उतरवता येतं का ते मला बघायचंय. त्यांना वाचायला देणार होते मी. वाचायला कशाला हवंय? मी तुला सांगतो, तू माधवीताईंना सांग. हा. त्या सुरेश रावांना सांगतील. म्हणजे काय, त्यानिमित्ताने तुझ्याही कानावर 2-4 शब्द पडतील. योग हा शब्द आला आहे युज, म्हणजे जोडणे या शब्दापासून. जीवात्मा आणि परमात्मा यांना जोडण्याची विद्या किंवा कला किंवा साधन म्हणजे योग. बर. त्या योगाच्या ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, लययोग, राजयोग अशा बऱ्याच शाखा आहेत. पण सर्वसाधारणपणे प्रचलित आहेत त्या 2 शाखा. एक हठयोग आणि दुसरा अष्टांग योग. या अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशा 8 पायऱ्या आहेत खरं तर. पण ही सुरेश रावांसारखी मंडळी यम, नियम, आसन या पायऱ्या गुंडाळून डायरेक्ट प्राणायामावर उडी मारतात आणि डायरेक्ट डिक्लेअर करून टाकतात, मला प्राणायाम यायला लागला आणि त्याचा फायदाही झाला. पण तुला सांगतो संजीवनी, प्राणायाम म्हणजे अग्नीशी खेळ असतो. अग्नीचं योग्य नियंत्रण केलं तरच त्यावर सुग्रास अन्न शिजवता येतं. पण त्याच्याशी जर खेळ केला तर एकतर ते अन्न करपतं तरी किंवा अर्ध कच्चं तरी राहतं. तेव्हा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नीट शिकलं तरच ते अंगी लागतं. तेव्हा योग करण्यापूर्वी त्याचा अभ्यास महत्वाचा. एकदा त्यातला अर्थ कळला ना की त्याचं महत्व कळतं. आणि महत्व कळलं की मग आपोआप एकदम चौथ्याऐवजी पहिल्या पायरीवर पाऊल स्थिरावतं. अरे तीच तर साधना योगाची आणि त्यातून पाकळी पाकळीने फुलणाऱ्या आनंदाची. हे सगळं ऐकून ना मलाही स्फुरण आलंय हो. काय सांगतेस? जय हो. खाली हा कुठे गेला?
माझा आणि आदित्य नगरकरचा फोटो आहे. लग्नापूर्वी मी याच्या प्रेमात होते. खरेपणा आणि विश्वास यांना महत्वाचं स्थान या कुटुंबात. आणि खूप मोठा विश्वासघात केलाय तुम्ही दोघांनी. अचानक मोगऱ्याचा सुगंध कसा आला? हे वा, आदित्य म्हणजे आपला आदित्य. हे बघ मेघना, जर तो आपला आदित्य आहे तर तो आपला मित्र आहे. आदित्य प्लीज लवकर ये, प्लीज. हाय आदित्य. हाय. हाय. As you always say, we were destined to meet again. Only to part ways again. आदित्य, मला खरंच कल्पना नव्हती की मी इथे तुमच्याच घरात येणार आहे. अदरवाईज मी नसतो आलो खरंच. पण तरी तू इथे उभा आहेस. तू नेहमीच नियतीचा हवाला देत आलायस. आदित्य, नियतीच्या मनात काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोध मित्रा.
मित्रा म्हणतोय कारण कारण मेघना हा आपल्यातला एक दुवा आहे हे कळण्याआधी आपण एकमेकांचे चांगले मित्र झालो होतो. आठवतंय ना तुला? मग त्या मैत्रीचा हवाला देऊन सांगतो तुला, स्वतःपासून पळू नकोस. इथेच राहा आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोध. आणि आय एम शुअर की ते उत्तर सापडल्यावर तुझं आयुष्य बदलून जाईल. जाऊ नकोस. मागेही तू हॉस्पिटलमधून पळून गेलास, आता इथूनही पळून गेलास तर पुढचं सगळं आयुष्य असं असं पळण्यातच निघून जाईल स्वतःपासून. यावेळी नजरेला नजर दे स्वतःच्या. नानांनी बोलवलंय ना तुला? हो. ये, मी वाट पाहतो. काय रे, लवकर आलास? हो. बर. काय रे, काय झालं? नाना, माई कुठे आहे? आहे ना, आत आहे. बोलवू का? नाही नाही नको, बरं आहे ती नाहीये. म्हणजे? आणि विजया? विजय आणि अर्चना मला वाटतं बाहेर गेलेत. काय काय झालंय काय? नाना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ऍक्च्युली मी एक निर्णय घेतलाय, तो मला सगळ्यात आधी तुमच्याशी शेअर करायचा आहे, घरातल्या इतर कोणाशीही शेअर करण्यापूर्वी. बोल. नाना, तो अँकी आहे ना, अँकी म्हणजेच आदित्य नगरकर. आदित्य नगरकर म्हणजे? हो. अँकी, अँकी, येऊ का? या ना, बसा. अंजली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आलो लवकर, पण अँकी, तुमची तब्येत ठीक नाहीये का? खूप दमल्यासारखे दिसताय. हो, एक रिक्वेस्ट होती. प्लीज नानांना सांगाल की आत्ता त्यांना भेटायला येणं जमणार नाही मला. आय एम नॉट फिलिंग वेल. हो, सांगेन ना. तुम्ही दिसताच आहात दमलेले. ताप वगैरे नाहीये ना? आय डोंट नो, कदाचित येईल. ओ, राजस्थानमधल्या कोरड्या उन्हातून मुंबईच्या दमट हवेत आलात. चेंजमुळे झालं असेल. डोंट वरी, तुम्ही आराम करा. मी सांगते नानांना. ओके? एक मिनिट, मी गोळी आणते तुमच्यासाठी. तापही उतरेल आणि शांत झोप लागेल. ओके? आलेच हा? मागेही तू हॉस्पिटलमधून पळून गेलास, आता इथूनही पळून गेलास तर पुढचं सगळं आयुष्य असं असं पळण्यातच निघून जाईल स्वतःपासून. यावेळी नजरेला नजर दे स्वतःच्या. अँकी, आधी एक खाऊन मग गोळी घ्या आणि मग शांत झोपा. उठल्यावर काहीतरी गरम खा, बरं वाटेल. ओके? आणि डोंट वरी, मी सांगते नानांना. टेक केअर.
मेघनाच्या आणि त्याच्या भूतकाळाच्या दडपणामुळे तो इथून जाणार असं म्हणत असेल तर खरं तर असं दडपण घेण्याची काही गरज नाहीये. पास्ट इज पास्ट. जुनी गाठोडी हवीत कशाला उरावर, भिरकावून द्यायला हवीत. आपण नाही तसं केलं. तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा मागचं सगळं विसरून त्याच्या पाठीशी उभे राहिलोच ना आपण. मी तेच सांगितलं नाना त्याला, त्याने इथं राहायला हवं नव्या नात्याने. करेक्ट आहे. हे भूतकाळाला कवटाळून बसणं म्हणजे ना वर्तमान आणि भविष्याला नाकारण्यासारखं वाटतं मला. एक्झॅक्टली तीच गोष्ट त्याला कळत नाहीये नाना, आणि म्हणूनच मी त्याला इथे थांबायला सांगितलंय. मेघना त्याची होऊ शकली नाही तो काळ त्याच्या मनात गोठून राहिलाय. नाना, जेव्हा ती गोष्ट पूर्णपणे त्याच्या मनातून निघून जाईल ना, तेव्हाच आमच्या तिघातलं नातं सुरळीत होईल. खरंय तुझं. नाही, मला तुझा निर्णय अगदी योग्य वाटतंय.